समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणे खूप खास असणार आहे, पण त्यातली त्यात आज गुरुवारचा स्वामी संदेश असणार आहे. त्यामुळे स्वामींची कृपा आपल्यावर थोडीशी जास्तच होणार आहे. असंही स्वामी महाराज कधीही वार वेळ बघून आपल्यावर कृपा करत नाही, तर स्वामींना लागते ती फक्त निर्मळ भक्ती. स्वामींना आपण अंतःकरणापासून एकदा जरी हाक मारली तरीही स्वामी महाराज आपल्या भक्तांसाठी धावून येतात. आणि हा अनुभव तुमचा आमचा नसून अख्ख्या स्वामी भक्तांचा आहे. लाखो करोडो स्वामी भक्त स्वामी महाराजांना आपलं सर्वस्व मानतात. आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्वामींसमोर शरण जाते आणि सगळं काही स्वामींवर सोपवते, तेव्हा त्या व्यक्तीची जबाबदारी स्वतः स्वामी महाराज उचलतात. या सगळ्या गोष्टींवर जर तुमचाही विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा हा स्वामी संदेश जो आहे तो शेवटपर्यंत ऐका. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर गुरुवार निमित्त स्वामी महाराजांचे 2 फोटो तुमच्या समोर आलेले आहे. त्या 2 फोटोंपैकी एक फोटो तुम्हाला निवडायचा आहे आणि संदेश काय आहे ते जाणून घ्यायचा आहे. अर्थात स्वामींचा फोटो असू द्या किंवा मूर्ती असू द्या, स्वामी महाराज कुठल्याही रूपामध्ये आपल्याला आकर्षित करून घेतात. आणि आपल्या समोर फोटो नसला तरीही आपण डोळे बंद केले आणि स्वामींना आठवलं तरीही स्वामी महाराज हुबेहूब आपल्या समोर येऊन उभे राहतात. तरीही आपल्या समाधानासाठी एक फोटो तुम्ही निवडला असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते. तर आता ज्यांनी 1 नंबरचा फोटो निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे इथे येणाऱ्या प्रत्येक निराधार जीवाला आश्रय हा मिळतोच. फक्त आमच्या जवळ येताना मीपणा मात्र दूर ठेवून यायला हवं. विश्वास हा अगदी 100% असायला हवा. आमच्याकडे जेव्हा एखादा भक्त मीपणा सोडून येतो ना, तेव्हा त्याच्या पदरी कधीही अपयश आणि निराशा पडतच नाही. संघर्ष वाटायला आला तरीही घाबरू नको. असे संघर्ष येणारच आहे, तो निसर्गाचा नियम आहे. पण तरीही तू घाबरू नको आणि त्याचा स्वीकार कर. पुढे चालत राहा. संघर्ष करायला जो घाबरत नाही त्या भक्ताच्या पाठीशी आम्ही सदैव उभे असतो. तू तुझे आचार आणि विचार मात्र सदैव शुद्ध ठेव. मन हे नेहमी स्वच्छ आणि निर्मळ असू दे. कारण माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, त्यावर लोकांची नजर असते, पण मनाला स्वच्छ ठेवायला मनुष्य विसरून जातो, ज्याच्यावर परमेश्वराची नजर असते. अरे एखादी व्यक्ती चेहऱ्याने जरी चांगली नसेल ना दिसायला, तरीही तिचं मन मात्र स्वच्छ असायला हवं. हे जग चेहऱ्यावरून पारख करत असेल, पण आम्ही मात्र मनावरून पारख करतो. ज्याचं मन मोठं आहे, ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याचं मन सुंदर आहे, असा भक्त सदैव आमच्या आवडीचा असतो. आणि हो, आम्ही तू आमच्या समोर जे मांडतो तेच ऐकत नाही, तर खऱ्या अर्थाने तुझ्या मनात काय चाललं हे देखील आम्ही जाणतो. म्हणून कुणाला तरी दाखवण्यासाठी वरवरचं चांगलं वागू नको, तर मनापासून एखादी चांगली गोष्ट कर, चांगले कर्म कर. आम्ही नेहमी तेच पाहत असतो. अरे जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत असते. म्हणून कुणाला दाखवण्यासाठी नव्हे तर मनापासून चांगलं वागण्याचा प्रयत्न कर. जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये ज्याची निंदा होत आहे, त्याच्या शारीरिक व्याधी, त्याचे वाईट कर्म निंदा करणाऱ्या व्यक्तीकडे येऊन पोहोचतात. म्हणून तू कधीही कुणाची निंदा करू नकोस. अरे इतकंच काय, निंदा करणारा तर दोषी असतोच, परंतु एखाद्या व्यक्तीची निंदा होत आहे आणि एखादी व्यक्ती जर मजा घेऊन ते ऐकत आहे ना, तरीही तो देखील त्या कर्माचा भागीदार होतो. म्हणून तुला सांगतोय की इतरांची निंदा नालस्ती करणं तू सोडून दे. तुला दुसऱ्यांचं कौतुक करता आलं तर खूप चांगली गोष्ट, पण कौतुक करता आलं नाही तरीही हरकत नाही, पण कुणाचीही निंदा तू करू नको. कुणाकडे बोट दाखवू नको, कोणालाही कमी लेखू नको. इतकं जरी तू केलं तरीही तुझे कर्म सदैव शुद्ध राहणार आहे. आणि ज्याचे कर्म शुद्ध असतात अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही असतो आणि अशा भक्ताला वेळोवेळी सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.
स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 2 नंबरचा फोटो निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे जर तू करत असलेले कर्म चांगले असतील ना, तर ह्या जगाच्या पाठीवर तुझं कोणीही वाईट करू शकत नाही. कारण तुला त्रास देणारं हे जग असलं ना, तरीही तुला वाचविणारा तो ब्रह्मांड नायक कायम तुझ्या पाठीशी असणार आहे. म्हणून तू सदैव चांगले कर्म करत राहा, मन सदैव शांत ठेवत राहा. उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही, पण पाणी शांत झाल्यावर, स्थिर झाल्यावर प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसतं ना, तसंच तुझ्या मनाचं असतं. जेव्हा तुझं मन अशांत असतं तेव्हा तुझे विचार सैरभैर असतात आणि मग तू योग्य तो निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून कुठलाही निर्णय घेण्या अगोदर तुझं मन शांत कर. अस्वस्थ मनाने, अशांत मनाने कुठलाही निर्णय तू कधीही घेऊ नकोस. तो निर्णय नेहमी तुझा चुकीच्या दिशेनेच जाणार आहे. म्हणून मन शांत ठेव. आणि तुझं मन शांत ठेवण्यासाठी, मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी तुला अध्यात्माचा मार्ग निवडायला लागेल. जेव्हा तू अध्यात्माचा मार्ग निवडतो, आमचं नाम सदैव तुझ्या मुखात ठेवतो, तेव्हा आपोआप हळूहळू तुझं मन शांत होऊ लागतं. आणि एकदा की मन शांत झालं की आपोआप चांगलं काय वाईट काय हे तुला कळू लागतं. जेव्हा तुला ह्या गोष्टी कळू लागतात तेव्हा आपोआप तू घेतलेले निर्णय हे योग्य ठरू लागतात. आणि मग तुझे निर्णय योग्य ठरू लागले की तशी तशी तुझी प्रगती देखील होत जाते. म्हणून सगळ्यात अगोदर मन शांत ठेव. मन शांत राहण्यासाठी नामाची जोड तुझ्या आयुष्याला दे. जेव्हा तुझ्या आयुष्याला आमच्या नामाची जोड मिळते तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य गोड होतं. अरे भविष्याची चिंता करत बसण्यापेक्षा तू आमचं नाम जपत राहा आणि आमच्या नामाचं चिंतन कर. तुला आयुष्यात कधीही चिंता करण्याची गरज भासणार नाही. आलेल्या परिस्थितीवर नाराज होऊ नको, तर वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न कर. हीच खऱ्या अर्थाने यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. तुझं आयुष्य म्हणजे अशी एक ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख आणि दुःखाच्या फलटांवर थांबते आणि तुला तुझ्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागही पाडते. पण ह्या अनुभवाला सामोरं जाताना नामस्मरणाच्या माध्यमातून जर तू आमच्याशी स्वतःला कायमचं जोडून घेतलं की त्रासदायक घटनांचा परिणाम फार काळ तुझ्यावर टिकू शकत नाही. अवघड वेळेतही आणि खडतर प्रवासात देखील तुला योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी तुझी स्वामी माऊली सदैव तुझ्या सोबत राहणार आहे. अरे जो भक्त सातत्याने आमचं नाम जपतो, प्रत्येक परिस्थितीला सामोरं जात असताना जो आमचं चिंतन करतो, अशा भक्ताची चिंता चितेसारखी पेटवण्याचं काम आम्हीच करतो. आणि आमच्या भक्ताला चिंतामुक्त करून एकच सांगतो, अरे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल. तर आजचा हा स्वामी संदेश गुरुवार निमित्तचा होता. त्यामुळे गुरुवार निमित्तचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि मुख्य म्हणजे आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.